नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता येत्या 72 तासात राज्यात 100% पोहोचणार मान्सून। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यात 100% पोहोचणार मान्सून। मग येत्या 72 तासात राज्यात मान्सून पोहोचला तर कोणत्या कोणत्या भागामध्ये वरुण राजा मेहरबान होणार, कोणत्या भागामध्ये मान्सूनचा तर कोणत्या भागामध्ये मान्सून पूर्व पाऊस कोसळणार, याबद्दल अधिक आणि अचूक माहिती घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता येत्या 72 तासात राज्यात 100% पोहोचणार मान्सून। मग येत्या 72 तासात राज्यातील कोणत्या भागात मान्सून पोहोचणार आणि हा मान्सून येत्या 72 तासात राज्यामध्ये पोहोचला तर यामुळे राज्यातील कोणत्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे, याबद्दल घेऊयात अधिक माहिती। तर बघा मित्रांनो, हवामान खात्याच्या लेटेस्ट अंदाजानुसार आता अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या ठिकाणी मान्सून साठी असणारी गतिविधी ही खूप मोठ्या प्रमाणात मजबूतीने तयार झाली आहे आणि अरबी समुद्रातून व बंगालच्या उपसागरातून मान्सून हा पुढे सरसावत आहे। तळ कोकणामध्ये दरवर्षी 7 जूनच्या आसपास दाखल होणारा मान्सून या वर्षी आपल्याला 1 ते 2 दिवस आधी धडकताना दिसणार आहे। यामुळे आपल्याला 5 तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे। याच्यामध्ये कोकणामध्ये पडणारा पाऊस मान्सूनचा असेल तर इतर ठिकाणी पडणारा पाऊस हा मान्सून पूर्व असणार आहे। याचा अर्थ कमी अधिक प्रमाणात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मात्र संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला त्या 72 तासात व तिथपासून पुढे दिसणार आहे। यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, या पावसामध्ये विजांचा गडगडाट होऊ शकतो आणि विजा कोसळण्याची शक्यता आहे। म्हणून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी आपण सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा। शेतातील कामे विजांचा कडकडाट होत असताना टाळावीत, मोबाईल स्विच ऑफ करावा आणि झाडाखाली आपण अजिबात थांबू नये, ही आपल्या मित्राची आपणास कळकळीची विनंती। तर मित्रांनो, ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 72 तासात राज्यामध्ये 100% पोहोचणार मान्सून। मान्सून आणि पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल माझी शेती। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।